नमस्कार, मी अमर शिवाजी कोले, शिवतेज फायर अँड सेफ्टीचे डायरेक्टर. प्रत्येक मुलगा माझ्याकडं जसं जॉबची रिक्वायरमेंट म्हणजे जॉब हवा असतो म्हणून येत असतो. जसं हा आता आहे ओमकार सोविलकर, हा भांडुपला राहतो. तर ओमकारला असं जॉब पाहिजे होता. जॉबच्या माध्यमातून मला तुझा नंबर भेटला. हा BMS ऑपरेटर आहे, पण ऑलरेडी त्यानं कोर्स केला होता फायर अँड सेफ्टीचा. मग मी त्याला माझ्याकडचं चांगलं ट्रेनिंग देऊन त्याला मी चांगला एक 30,000चा सॅलरीचा जॉब दिलेला आहे. मग आता तो माझ्याकडे पुढचं एज्युकेशन पण घेतोय. तुम्हीच त्याला विचारू शकता, आता कोणता कोर्स करतास तू? मी आता फायर अँड फायटर मतलब कोर्स करत आहे. मी आता त्याच्या अगोदर मी टेक्निकल फील्डमध्ये होतो, BMS ऑपरेटर म्हणून जॉब करत होतो. पण टेक्निकल फील्डमध्ये कसं सॅटिस्फाईड नोकरी नव्हती, जॉब नव्हतं, गॅरंटी नव्हती. पण एक अमर सरांचा रेफरन्स भेटला, त्यांच्या थ्रू मी आता ह्या लेवलला पोहोचलो की माझी लाईफ स्थिर झाली कुठेतरी. आता तुला करंट पॅकेज कितीच आहे? करंट पॅकेज मला 35,000 जस्ट मला भेटले. हे तर चांगलं एज्युकेशन दिलं जातं का? सरांच्या थ्रू जेवढे MSBTचे कोर्स सरांकडे गेले जातात, मी पण तेवढे MSBT जेवढे कोर्स तेवढे करत आहे. जॉबला लागल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय बेनिफिट भेटतं? जॉबला लागल्यानंतर म्हणजे जे टेक्निकल फील्ड आहे किंवा जे एक नॉलेज आहे किंवा कशा प्रकारे भेटतं, कशा प्रकारे प्रत्येक गोष्ट आजकाल कोणी सांगत नाही की डीपली कोण कशा गोष्टी कराव्यात काय. पण सरांच्या रेफरन्स थ्रू एवढ्या गोष्टी डीपली किंवा प्रत्येक नॉलेजेबल पर्सन कसं बनेल बेसिक गोष्टी त्या सरांच्या थ्रू आम्हाला आतापर्यंत सगळ्या गोष्टी माहिती पडल्या. आता जेवढं कॉन्फिडन्स वाढलाय की सरांच्या थ्रू की आम्ही त्या सगळ्या गोष्टी डोळे झाकून कुठल्या गोष्टी सरांच्या थ्रू आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो.